महाराष्ट्रातील मानवत हत्याकांड सोनी लिव्ह OTT प्लॅटफॉर्मवर सिरीज प्रदर्शित झालेले आहे. आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरे, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, किशोर कदम असे दिग्गज कलाकार या सिरीजमध्ये आहेत. आशिष भेंडे यांनी दिग्दर्शित केलेली ही सिरीज महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांची निर्मिती आहे. मानवत हत्याकांड, गुप्तधनाचा शोध, 11 जणांची निर्घृण हत्या, तरीही फाशीपासून बचावलेले आरोपी. महाराष्ट्रासह देशाला हादरवणारं हे मानवत हत्याकांड होतं नेमकं तरी काय? चला तर जाणून घेऊया. महाराष्ट्रात अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधात कायदा लागू होऊन ऑगस्टमध्ये बरोबर 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण अजूनही अशा घटना अनेकदा समोर येतात. याच पार्श्वभूमीवर 50 वर्षांपूर्वी अवघा महाराष्ट्र हादरवणाऱ्या त्या क्रूर घटनेची आठवण ताजी झाली. मराठवाड्यातल्या एका गावातून एकामागोमाग एक लहान मुली आणि बायका गायब व्हायला लागल्या. त्यांचे छिन्नविछिन्न मृतदेह शेतात, विहिरीवर, वावरात सापडू लागले. नोव्हेंबर 1972 ते जानेवारी 1974 दरम्यान हा प्रकार सुरू होता. महाराष्ट्राला ज्ञात असलेल्या एवढं घृणास्पद असं पहिलं सिरियल किलिंग प्रकरण कसं घडलं? गूढ कसं उकललं? कोण होता सूत्रधार? गुन्हेगारांना शिक्षा झाली का? हत्याकांडानंतर खून खटला गाजला, या सगळ्यांचं हे इतिवृत्त. या सगळ्यांचे मृतदेह सापडले तेव्हा त्यांची अवस्था भीषण होती. गुप्तांगावर जखमा होत्या आणि एका चिमुरडीचं तर शिर छाटून टाकण्यात आलं होतं. कुणाची बोटं छाटली होती तर कुणाच्या छातीचा भाग. हे अमानवी कृत्य, क्रौर्याची सीमा गाठणारं कृत्य केलं होतं एका मांत्रिकाच्या सल्ल्याने. एखाद्या गावाचं किंवा शहराचं नाव तिथल्या वैशिष्ट्यासाठी लक्षात राहतं, पण मानवत म्हटलं तर हत्याकांड हा शब्द पुढे यावा इतकं ते प्रकरण त्यावेळी गाजलं. परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यात मानवत या निमशहरी म्हणावं अशा गावात नोव्हेंबर 1972 ते जानेवारी 1974 दरम्यान एका मागोमाग एक मुली आणि बायका गायब व्हायला लागल्या. त्यांचे छिन्नविछिन्न मृतदेह शेतात, विहिरीवर, वावरात सापडू लागले आणि यामागे कोण आहे याचा काहीच पत्ता पहिले 6 खून होईपर्यंत लागू शकला नव्हता. नेमकं काय झालं होतं? या खुनाचा सूत्रधार कोण होता? शेवटी आरोपींना शिक्षा झाली का? एवढ्याशा शहरात एकामागोमाग मुली गायब होत होत्या. कुणाला या प्रकरणात सुगावा कसा नाही लागला? पोलीस तपासात 11 स्त्रियांचे खून हे गुप्तधनाच्या लालसेपायी आणि बंद झालेली मासिक पाळी पुन्हा सुरू होऊन मूल व्हावं म्हणून केल्याचं उघड आलं. हत्यांमागून हत्या, दहशत आणि गूढ. 14 नोव्हेंबर 1972 या दिवशी गयाबाई सखाराम गच्छवे ही 10 वर्षाची चिमुरडी गोवऱ्या गोळा करायला म्हणून दुपारी घराबाहेर पडली. घराच्या आसपास ती जात असते, पण सूर्यास्तानंतर ती घरी आली नाही. तेव्हा तिच्या पालकांनी शोधाशोध सुरू केली. रात्र झाली, दुसरा दिवस उजाडला तरी पत्ता लागेना. पुढचे 2 दिवस गावभर शोधलं तरी गयाबाईचा माग सुसही नव्हता. तिसऱ्या दिवशी तिचा मृतदेह उत्तमराव बारहाते यांच्या शेताजवळच्या ओढ्यात सापडलेला. तिच्या डोक्यावर मारल्याची खून आढळली आणि गुप्तांगावर जखम झालेली होती. या घटनेला जेमतेम पंधरवाडा उलटला असेल तेवढ्यात शकील अल्लाउद्दीन 9 वर्षाची पोरगी गायब होते. तीही सरपण आणायला म्हणून बाहेर पडलेली असते. ती परतलीच नाही. तिचा मृतदेह 3 किलोमीटर अंतरावरच्या एका शेतात आढळतो. पुन्हा तशाच जखमा. शरीराची विटंबना झाल्याचा संशय होताच या 2 गरीब घरच्या मुली. त्यांच्या खुनाचा तपास करण्यात पोलीस यंत्रणेला फार वेग नव्हताच. त्यात फेब्रुवारी महिन्यात आणखी एक खून पडला. यावेळी 35 वर्षाची सुगंधा सुंदर्या मांग ही पारधीवाड्याजवळ राहणारी महिला मृत्युमुखी पडली. बांबू कापण्याच्या तिच्याच कोयत्याने तिचा जीव घेतला होता. पुढे एप्रिल महिन्यात पुन्हा 10 वर्षाची नसीमा सय्यद करीम ही खाटकाची मुलगी दिसेनाशी झाली. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह सापडला, तोही भयानक स्थितीत. आता मात्र तपास यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. 3 अल्पवयीन मुलांचे सारख्याच पद्धतीने झालेले खून आणि सुगंधा मांगचाही झालेला खून एकाच कटाचा भाग असला पाहिजे या दिशेने पोलीस तपास करू लागले. अखेर 18 जून 1973ला उत्तमराव बारहाते, रुक्मिणी भागोजी काळे, दगडू भागोजी काळे या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. उत्तमराव बारहाते हे मानवतमधील बडप्रस्थ. गावात शेती आणि मोठा व्यापार होता त्यांचा. ते नगराध्यक्षपदीही होते. मोठा वाडा होता. रुक्मिणी भागोजी काळे ही पारधी समाजातली स्त्री. ती विवाहित होती, पण नवऱ्याकडे न नांदता वडिलांकडे परत आलेली. पारधी समाजाचे हे लोक गावापासून थोडं लांब त्यांच्या वस्तीत
हातभट्टीची दारू तयार करायचे. उत्तमरावांच्या ती नजरेत भरली आणि त्यांनी तिच्यासाठी वेगळा वाडा विकत घेतला. रुक्मिणीच्या वाड्यावर उत्तमराव नियमित यायचे. तिथेही हातभट्टीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. पोलिसांना या धंद्याची आणि उत्तमराव रुक्मिणीच्या नात्याची कल्पना होती. संशयित आरोपी अटकेत असले तरी गुन्ह्याची उकल होत नव्हती. हे चौघे अटकेत असताना मानवतमध्ये 5व्या महिलेचा खून झाला. कलावती बोंबले या 32 वर्षीय महिलेचा खून झाला. कलावतीला मूलबाळ नव्हतं. खून झालेल्या स्त्रियांच्या मृतदेहांची अवस्था पाहता त्या हत्याकांडामागे काळी जादू, नरबळी वगैरे सारखा प्रकार असण्याचा पोलिसांचा संशय होता. त्या दृष्टीने तपास सुरू झाला. पण गूढ वाढलं, कारण 5वा खून झाला. पाठोपाठ पुन्हा एक 10 वर्षांची मुलगी बेपत्ता झाली आणि तिचाही छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला. 6 खून झाले तरी गूढ उकललं नव्हतं. पोलिसांच्या हाती पुरावे, धागेदोरे काहीच लागत नव्हतं. मुंबईहून वरिष्ठ पोलीस अधिकारी तपासाला पाठवण्यात आले. हत्यांचं सत्र थांबलं नव्हतं. विधानसभेत त्याविषयी पडसाद उमटले. मुंबईहून CID आणि इतर वरिष्ठ अधिकारी मानवतला पाठवले गेले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना या हत्याकांडाच्या तपासाची जबाबदारी देण्यात आली. पुढे डिसेंबरमध्ये पोलीस उपअधीक्षक समिंदर नावाच्या रुक्मिणी काळेच्या बहिणीला कोंडिबा रेळेच्या हत्येच्या संशयावरून अटक केली आणि तिथून गूढ उकलायला सुरुवात झाली. मानव हत्याकांडातील शेवटचे 3 खून एकाच दिवशी झाले. अत्यंत निर्घुण हत्या करण्यात आली. तो दिवस होता 4 जानेवारी 1974 आणि सगळं उमाजी पितळे नावाच्या एका इस्माने पाहिलं. हाच एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पुढे मानवत खून खटल्यात महत्त्वाचा दुवा ठरला. तिहेरी खून झाल्याचं कळताच संपूर्ण मानवत थरथरलं. दुसऱ्या दिवशी अख्ख्या शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. 4 जानेवारीला झालेल्या तिहेरी खुनाच्या 2च दिवसानंतर गणपत साळवे या मांत्रिकाला बारामतीहून अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या कबुली जबाबातून हत्याकांडाचा हेतू आणि डाव सगळंच उकललं. रुक्मिणीच्या वाड्यातला कथित मुंजा आणि पिंपळाचं झाड या सगळ्या हत्याकांडामागचं थोतांड असल्याचं उघड झालं. 60 वर्षाच्या गणपतने त्याच्या साक्षीत मुंजाला प्रसन्न करून घेण्यासाठी कुमारिकेचं रक्त लागेल असं उत्तमरावांना सांगितल्याचं कबूल केलं. मी मांत्रिक आहे, शकून सांगतो. उत्तमराव आणि रुक्मिणी यांनी मला वाड्यावर बोलावलं होतं. वाड्यात असलेलं गुप्तधन मिळवण्यासाठी उपाय सांगा आणि रुक्मिणीला मूल होत नाही त्यावर उपाय सांगा असं त्यांनी मला सांगितलं. त्या वाड्यातल्या मुंजाला प्रसन्न करून घेण्यासाठी कुमारिकेचा बळी द्यावा लागेल, तिच्या रक्ताचा नैवेद्य लागेल असं मी त्यांना सांगितलं होतं. अंगावर शहारे येणारी साक्ष गणपतने दिली होती. त्याने माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला. त्याच्याबरोबर आणखी एक आरोपी शंकर काटे हा देखील माफीचा साक्षीदार ठरला. या दोघांशिवाय शेवटचे 3 खून होताना पाहणारा उमाजी पितळे याचीही साक्ष ग्राह्य धरून सत्र न्यायालयाने निकाल दिला. खरा सूत्रधार कोण? दोन्ही माफीच्या साक्षीदारांनी दिलेल्या कबुली जबाबातून उत्तम बारहाते आणि रुक्मिणी काळे यांनी पुत्रप्राप्तीसाठी आणखी गुप्तधन मिळवण्याच्या हेतूने हे खून करून घेतल्याचं स्पष्ट झालं. या साक्षीदारांचं गहन ग्राह्य धरत जिल्हा सत्र न्यायालयाने 20 नोव्हेंबर 1975 रोजी या बहुचर्चित खटल्याचा निकाल दिला. उत्तमराव आणि रुक्मिणी यांना फाशीची शिक्षा सुनावल्यावर सुद्धा काहीच वाटलं नाही. उत्तमराव बारहाते हसत बाहेर पडले आणि रुक्मिणी सुद्धा निवांत होती. उत्तमरावांनी न्यायालयातून बाहेर पडण्यापूर्वी चक्क खिशातून तंबाखू काढत हातात शांतपणे मळून बारही लावला. फाशीच्या शिक्षेविरुद्ध उत्तमराव बारहाते आणि रुक्मिणी यांनी उच्च न्यायालयात अपील केलं. हायकोर्टाने बारहाते आणि रुक्मिणी यांच्या विरुद्ध परिस्थितीजन्य पुरावा अमान्य करत त्यांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केलं. केवळ माफीच्या साक्षीदाराची साक्ष ग्राह्य धरता येणार नाही, कारण इथला कुठलाही पुरावा सरकारला सादर करता आलेला नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आणि उत्तमराव रुक्मिणीची सुटका झाली. मानवत हत्याकांडावर 4 जणांच्या फाशीनंतर कायदेशीररित्या पडदा पडला.